तिकडे कुठल्याही हिंदूला जर कोणी त्रास दिला तर मग इथे जो थाईतलाट होईल कोणाला सहन होणार नाही। ही महादेवाची भूमी आहे, लक्षात ठेवा, महादेवाची। इथे फक्त आई लोक महादेवच करणार, कुठल्याही हिंदूने कुठलाही त्रास सहन करणार नाही। हे जरा अफवाचा पाकिस्तान नाही आहे। भारत माता की जय, भारत माता की जय, वंदे मातरम, वंदे मातरम, जय जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। उपस्थित असलेले माझे सगळे हिंदू बंधू भगिनींनो आणि माझे सर्व हिंदू तरुण मित्रांनो, जे मी आज इथे आपल्या सोसायटीमध्ये आलेलो आहे, तुमच्या इकडे काही लोकांना गजनीचा रोग झालेला आहे, गजनीचा। हे जिहादी विसरले आहे ते जिथे ते राहत आहे, जिथे आपली सोसायटी आहे, ते हिंदू राष्ट्र आहे, हिंदू राष्ट्र। आणि या हिंदू राष्ट्रामध्ये पहिले हिंदूंचं हित बघितलं जाणार, मग सर्व जणांना बोललं जाणार, हे तरी लक्षात ठेवावा। हे आता तिथून पण आपल्या बाल्कनीतून मला ऐकत असेल, भाई तुम्हारा मुंह भी नहीं आ रहा है। लपून छपून इथे पण कोण आले असतील त्यांचे, त्या सगळ्या पार्टींना मी सांगेन, परत इकडे कुठल्याही हिंदूला जर कोणी त्रास दिला तर मग इथे जो थाईतलाट होईल कोणाला सहन होणार नाही। ही महादेवाची भूमी आहे, लक्षात ठेवा, महादेवाची। इथे फक्त आई लोक महादेवच करणार। आणि हे जे राज्य सरकार आहे, हिंदूंचं राज्य सरकार आहे, लक्षात ठेवा। हिंदूंच्या मतांवर, हिंदूंच्या आशीर्वादामुळे आज आम्ही आमदार आणि मंत्री म्हणून तुमच्या सगळ्यांच्या समोर आलोय, लक्षात ठेवा। म्हणून कुठल्याही हिंदूने कुठलाही त्रास सहन करणार नाही। तो कोण दोषी नसेल तर त्याने ऐकून घ्यावं। बाद में मुझे समझा देना। मौसी अगर सुन रहा होगा तो अच्छी तरह से सुन, ये मेरा अफवाह का पाकिस्तान नहीं है। ये मेरे महादेव का हिंदुस्तान है, हिंदुस्तान। और वहाँ पे मेरे किसी भी हिंदू समाज को कोई भी मेरे बहनों की तरफ कोई भी गंदी नजर से लोग में से देखेगा ना, तो फिर तीसरी आंख खोलनी हमको भी आती है, याद रखो। फिर कोई शुक्रवार को मदद करने नहीं आएगा तुम लोग। हमारी सरकार ये हिंदुओं की सरकार है। ऐसा हालत करेंगे ना कि शुक्रवार को गैस सिलेंडर भी ऊपर नहीं आएगा। आणि जे पण आमच्या पोलीस खात्याचे प्रतिनिधी जे उभे आहेत, आमच्या देवाभाऊचं सरकार आहे, लक्षात ठेवा। आमच्या देवेंद्र फडणवीस
कुठल्याही पोलीस अधिकाऱ्याने अगर त्यांचं नाव खराब केलं ना तर आम्ही सहन करणार नाही, हे तुम्ही लक्षात ठेवा. आम्ही मंत्रालयामध्ये बसतोय, सगळ्या गोष्टीची माहिती घेऊन जातोय. काही जे मोजके अधिकारी जे पोलीस डिपार्टमेंटचं नाव जे खराब करतायत ना, धमक्या काय देतायत, मेसेज काय पाठवतायत, सगळी माहिती आता माझ्याकडे आहे. आणि माझ्याकडे माहिती आहे ना, तुम्हाला खूप भारी पडेल, लक्षात ठेवा, खूप भारी. आमचं सरकार असताना, या हिंदुत्वादी सरकार असताना कुठलाही हिंदूला असुरक्षित वाटता कामा नये, हे पहिलं कुठेतरी नोंद करून ठेवा. तुम्हालाही सगळ्या जणांना, माझ्या हिंदू समाजाला सांगेल, या कुठलाही जिहादर नाही तर वळवळ करून देऊ नका. हे हा तुमचा देश आहे, ही माती तुमची आहे. हे जर पाकिस्तान आणि इस्लामाबाद आणि करायची नाहीये. आता मलाही बघून द्या, याच्यानंतर काय वळवळ करतात. कुठल्या नेत्याला इकडे घेऊन येतो तो आबू आबू डब्बू कोणाला सगळ्यांची औषधं आहेत आमच्याकडे. मग इथे बसून माझ्या कुठल्या हिंदू समाजाला कोणालाही अगर वाकड्या नजरेने बघितलं, किसी को भी अगर गंदी नजर से तुम लोग देखेंगे, जिधर से भी मेरे को अभी सुन रहे हैं ना, याद रखना, वापिस मस्ती करोगे ना तो बहुत तकलीफ होने वाली है. फिर शुक्रवार को इतना याद रखना. हम लोग किसी के रास्ते में आते नहीं, और कोई रास्ते में आता है ना तो उसको छोड़ते भी नहीं, समझ के लेना आपको. म्हणून आपल्या सगळ्यांना विश्वास देतो, सरकारचा प्रतिनिधी म्हणून इथे आलेलो आहे. फडणवीस साहेबांकडे मुख्यमंत्री म्हणून सगळी माहिती दिली आहे. काही जे मोजके जे पोलीस अधिकारी आहेत, जे इथे मस्ती करतात, त्यांची नावं सकट, फोटो सकट दिलेला आहे. कुठल्याही माझ्या हिंदू माता भगिनींकडे या लव जिहादच्या नावाने कोण वाकड्या नजरेने बघितलं ना, तो परत कधी लव करण्याच्या हालतमध्ये तुम्हाला ठेवणार नाही. ही सगळी वळवळ आहे ना, ही सगळी वळवळ त्या नेत्यानं वळवळ होईल. नितेशाने आया इधर. म्हणून आपल्या सगळ्यांना सांगतो, कुठल्याही दहशतीत राहू नका. कोई डर में आपको रहने की जरूरत नहीं है. सरकार का प्रतिनिधि बन के मैं इधर आया हूँ. इसके बाद मैं जाने के बाद अगर एक भी कोई घटना इधर हुई तो वापिस 2 घंटे में नीचे जाना, इधर वापिस आएगा. और अगली बार अकेला नहीं आएगा, ये लगता है यार, अकेला नहीं आऊंगा. तो इसलिए आप सभी को पहले से धन्यवाद दूंगा कि आप बहुत बड़ी ताकत से इधर आज मेरा आप लोगों ने स्वागत किया. तुमच्या सगळ्या जणांचं मनापासून धन्यवाद देतो. हा तुमचा हिंदू राष्ट्र आहे, हा कधी विसरू नका. इथे भगवान फडकणार, इथे हिरव्याची वळवळ चालणार नाही, इथे जिहाद्यांची वळवळ चालणार नाही. म्हणून त्याला कसं ठेचायचं ना, आम्हाला सगळ्यांना गोष्टी माहिती आहे. म्हणून परत एकदा आपल्या सगळ्या जणांचे मी आभार मानतो. तुम्हाला एकच सांगतो, आम्ही सगळेजण ताकदीने मुख्यमंत्री पासून सरकार म्हणून तुमच्या बरोबर आम्ही उभे आहोत. हे